नमस्कार मंडळी, मॅक कट्ट्यावर आपलं पुन्हा एकदा स्वागत. कट्टा मकरंदचा खुल्या चर्चेचा वेध घेत असतो आपण विविध घडामोडींचा. मंडळी, घुसखोरांविषयी कळवळा, घुसखोरांविषयी कळवळा नव्हे हा मतपेटीसाठी जिव्हाळा. आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलंच असेल की अवैधरित्या अमेरिकेत घुसलेल्या भारतीयांना अमेरिकेने परत पाठवलेलं आहे. अमेरिकेहून निघालेलं विमान थेट पंजाबच्या अमृतसर विमानतळावर उतरलं आणि ते विमान उतरल्यापासून मोदी विरोधकांनी राजकारण सुरू केलेलं आहे. डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यांनी सूत्र हातात घेतल्यानंतर काही कडक धोरणं अवलंबलेली आहेत. त्यातल्या एका धोरणाचा भाग म्हणजे अमेरिकेत जे अवैधरित्या आलेले आहेत अशांना हुडकून त्यांना त्यांच्या मायदेशी परत पाठवणे, यावर ट्रम्प यांनी भर दिलेला आहे. ट्रम्प यांनी आपल्या निवडणुकीच्या वचननाम्यात, भाषणात याविषयीचं आश्वासन दिलं होतं आणि त्या आधारे जनमत संघटित केलं होतं. त्यामुळे निवडून आल्यानंतर आपल्या पाठीराख्यांना, आपल्या मतदारांना खुश करण्यासाठी त्यांनी ही कृती केलेली आहे. सुरुवातीच्या काही काळात अशा प्रकारची कडक पावलं उचलून डोनाल्ड ट्रम्प यांना आपण जे वचननाम्यात म्हटलं होतं ते करतोय असा संदेश देणं गरजेचं आहे, क्रमप्राप्त आहे. त्यांना विश्वास संपादित करायचा आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी जे भारतीय घुसखोर होते त्यांना हुडकलं, शोधलं आणि परत पाठवलेलं आहे. याच्यावर विरोधकांनी स्वाभाविकच गुल्ला केलेला आहे. त्यातला एक मुद्दा असा आहे की या सगळ्या भारतीय घुसखोरांना परत पाठवताना त्यांच्या हातापायात बेड्या घालून पाठवलेला आहे आणि त्यामुळे मानवी हक्कांचं अवमूल्यन अमेरिकेने केलेलं आहे. आणि या विरोधात भारत सरकार म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं सरकार आवाज उठवत नाही, गप्प आहे. ट्रम्प मोदी अशी मैत्री असताना सुद्धा मोदी यांनी जाब विचारलेला नाहीये आणि ह्यावरून राजकारण सुरू झालेलं आहे. मंडळी, विरोधकांचं कामच असतं राजकारण करायचं. पक्ष कोणताही असतो, जेव्हा तो विरोधात असतो तेव्हा तो राजकारण करतो आणि सत्तेत असतो तेव्हा तो आपल्या प्रत्येक भूमिकेचं समर्थन करायचं. पण इथे मुद्दा घुसखोरीचा आहे. आता हे खरं आहे की कोणाचंही त्याच्या मूलभूत हक्कांची पायमल्ली होऊ नये आणि ती होऊ नये ह्याकरता काळजी घेतली पाहिजे. ज्यांच्यामुळे अशी पायमल्ली होती त्यांना जाब विचारला पाहिजे. यातून हे सगळं मागणी करणं, अमेरिकेचा निषेध नोंदवणं किंवा सरकारने यावर काय केलंय असे प्रश्न उपस्थित करणं हे अगदी स्वाभाविक आहे. पण मंडळी, मोदी विरोधकांचं राजकारण इतकंच मर्यादित नाही. त्या अवैध घुसखोरांविषयीची त्यांना काडी मात्र आपुलकी नाही. ही त्यांची ढोंगबाजी आहे, हा खोटा कळवळा आहे, हा आहे जिव्हाळा. कोणाकरता? जर ते भारतात अवैधरित्या घुसलेत, वर्षानुवर्ष राहत आहेत आणि जी हिंदू विरोधक पक्षांची मतपेटी आहे त्याचं संरक्षण करायचं असेल तर हा मुद्दा तापवला पाहिजे, उचलला पाहिजे आणि याच्यावरनं राजकारण केलं पाहिजे. इतकं राजकीय भान आणि शहाणपण विरोधकांना असल्यामुळे त्यांनी हा मुद्दा लावून धरलेला आहे. आणि म्हणून संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना या मुद्द्याकडे लक्ष वेधलं जाईल. या भूमिकेतनं सरकार शांत का, गप्प का अशा प्रकारचा प्रश्न विचारला आहे. भारतीयांच्या हातापायात बेड्या का असा मुद्दा उपस्थित केला. मंडळी, घुसखोरी ही जागतिक समस्या आहे हे भारत सातत्याने सांगत होता. तसंच दहशतवादी जागतिक समस्या आहे हे भारत सातत्याने सांगत होता. 80च्या दशकात भारताचे इंग्लंडमधले राजदूत रवींद्र म्हात्रे यांचं अपहरण आणि हत्या या सगळ्या घटनांकडे भारत वारंवार जगाचं लक्ष वेधत होता. परंतु भारत जे सांगत होता ते सातत्याने दुर्लक्षित केलं आणि त्याच्यानंतर युरोपसह अमेरिकेत दहशतवाद फोफावला. जिहाद्यांनी हातपाय पसरवले, इस्लामिक जिहाद्यांनी मानवता विरोधी कृत्य घडवली. त्यावेळी हे सगळे जग जागे व्हायला लागलेले आहे. घुसखोरीच्या बाबतीतही तेच आहे. 80च्या दशकात आसाममध्ये होणाऱ्या घुसखोरीच्या विरोधात तिथल्या युवकांनी आंदोलन केलं. ते आंदोलन राष्ट्रव्यापी करण्याचं श्रेय अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेला जातं.
घुसखोरांमुळे अंतर्गत प्रश्न निर्माण होतात, देशाची सुरक्षा धोक्यात येते आणि हे सगळे बांगलादेशी मुसलमान घुसखोरी होते. आता ते रोहिंग्या आहेत हेही उघडकीस आलेलं आहे आणि त्यातून आसाममध्ये आसाम गण परिषद या राजकीय पक्षाचा उदय झाला होता. त्यामुळे घुसखोरांविरोधाची लढाई ही भारताकरता फार जुनी आहे आणि त्या लढाई करता आपल्याला मोलही द्यावं लागलेलं आहे. या पार्श्वभूमीवर घुसखोरांविषयी एक समान धोरण असावं अशी मागणी भारताने वारंवार केली असताना सुद्धा याकडे दुर्लक्ष केलेलं आहे. आता हे सर्व देशात, जगभरातल्या सर्व देशात हे प्रश्न उग्र असल्याचे भासत आहे. नुकतीच लंडनमध्ये एक बलात्काराची मोठी केस उघडकीस आलेली आहे. फ्रान्सनी तेच भोगलेलं आहे. युरोपमधले अनेक देश, जर्मनी अनेक अशा प्रकारच्या घटनांना सामोरे जात आहेत. या सगळ्या अमेरिका, इंग्लंड, युरोप, फ्रान्स या सगळ्यांनी आम्ही लिबरल आहोत, आम्ही मोकळे आहोत, आम्ही उदारमतीवादी आहोत असं सांगत आम्ही सगळ्यांचे स्वागत करणार आहोत असं म्हणत होणाऱ्या स्थलांतराकडे दुर्लक्ष केलं, घुसखोरीकडे दुर्लक्ष केलं आणि मग जेव्हा ती मुळावर आली तेव्हा आता ते जागे झालेले आहेत. अमेरिकेत नेमकं तेच चाललेलं आहे. सामान्य मूळच्या अमेरिकन नागरिकांनी या सगळ्या घुसखोरी विषयात सातत्याने आवाज उठवलेला आहे. बायडन किंवा त्या सगळ्या बायडनच्या परंपरेतल्या आहेत म्हणजे हिलरी क्लिंटन, ओबामा या सगळ्यांनी या घुसखोरीचं समर्थन केलं, दुर्लक्ष केलं, कारण तेही वेगळ्या अर्थाने याकडे मतपेटी म्हणून बघत होते की काय अशी शंका घ्यायलाच पुरेशी जागा आहे. परंतु ट्रम्प यांनी धोरण ठरवलं की आपण आखलून द्यायचं, त्यातून भारतीय परत आलेले आहे. त्यामुळे घुसखोरीचा प्रश्न या भारतीयांच्या मूलभूत हक्कांची पायमल्ली झाली का याची चर्चा करताना तितक्याच गंभीरपणे बघितला पाहिजे. मंडळी, घुसखोरी हे एक रॅकेट आहे. म्हणजे शेवटी आपल्या गावात, आपल्या देशात जर जगण्याचेच प्रश्न गंभीरपणे उभे राहिले असतील तर शेवटी जगण्याकरता, पोटासाठी, कुटुंब चालवण्याकरता माणसं स्थलांतरित होतात. त्या स्थलांतराचा भाग म्हणजे तुम्ही अन्य देशात, विदेशात जाता तेव्हा ती घुसखोरी ठरते. देशांतर्गत ती घुसखोरी ठरत नाही आणि म्हणूनच उत्तर प्रदेश, बिहारमधून अनेक जण रोजगाराकरता इकडे आले. पण इकडच्या मराठी अस्मितेने काय केलं तर त्यांना परप्रांतीय ठरवलं आणि अशा परप्रांतीयांमुळे रोजगार जाता, अशा परप्रांतीयांमुळे गुन्हेगारी वाढते म्हणून त्यांच्यावर हल्ले झालेले आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष एका अर्थाने त्या परप्रांतीयांच्या विरोधात उभा असलेला म्हणून पुढे आलेला आहे. मराठीच्या मुद्द्यावर उभे असलेला पक्ष म्हणून पुढे आलेला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आपल्याकडे होणारी घुसखोरी समजून घेतली पाहिजे. मंडळी, घुसखोरांना समर्थन, संरक्षण कोण देतं याचा शोध घेतला पाहिजे. हे घुसखोर पोचतात कसे, त्यांचे भारताच्या दृष्टीने विचारायचं, त्यांची कागदपत्र तयार कशी होतात. विदेशातही अशा प्रकारचं एक मोठं रॅकेट आहे आणि त्यामुळे दुसरा भाग लक्षात घेतला पाहिजे. घुसखोरी हे अर्थकारण आहे. भारतातल्या कुठल्याही राज्यातनं निघणं आणि अमेरिकेत पोहोचणं हे तितकं सोपं नाही. मार्ग कोणते आहेत ते कोणाला ठाऊक आहेत, कोणत्या मार्गाने अमेरिकेत पोहोचायचं, प्रवास कसा करायचा, कोणता प्रवास खडतर आहे, कोणाला कुठे चिरीमिरी द्यावी लागते, हे सगळं ठरलेलं आहे. याविषयी कोणी बोलत नाही. पण या घुसखोरी मागे अर्थकारण आहे. अन्यथा पश्चिम बंगालमधनं, पूर्वांचलाच्या मार्गातनं रोहिंगे, बांगलादेशी घुसखोर थेट तामिळनाडू, केरळपर्यंत कसे पोचतात, त्यांना कोण पोचवतं, त्यांना प्रशासकीय आणि राजकीय संरक्षण कोण देतं, ह्या चर्चा करण्याऐवजी अमेरिकेतनं आलेल्या भारतीयांच्या घुसखोरीच्या निमित्ताने होणारा राजकारणाचा धोका आपण लक्षात घेतलं पाहिजे. ही चर्चा घडवून इथे जे घुसखोर येत आहेत त्यांचं समर्थन करणं, त्यांना संरक्षण देणं आणि त्यातून एक आपली मतपेटी सुरक्षित ठेवणं हा भाग आहे. आपल्या लक्षात असेल की जे नेहमीच काँग्रेसला अडचणीत आणतात आणि जे राजीव गांधींचे खूप जवळचे मित्र होते, राजीव गांधींच्या काळात त्यांचा शब्द भारत केंद्रात फार महत्वाचा, मला अशा सॅम पित्रोदांनी केलेलं वक्तव्य काही दिवसापूर्वीचा आठवा. घुसखोर येणार आणि घुसखोर येणारच, त्यांना विरोध करता येणार नाही अशा प्रकारचं वक्तव्य केलं होतं. म्हणजे ते वक्तव्य आणि अमेरिकेतनं आल्यानंतर विरोधकांनी केलेला आरडाओरडा हे जर जोडलं तर आपल्या लक्षात येईल की काय प्रकारची रणनीती मोदी सरकारच्या विरोधात करण्याचा प्रयत्न सुरू आहे. कारण सॅम पित्रोदा अमेरिकेत आहेत, अमेरिकेत काय घडत आहे हे त्यांना ठाऊक आहे आणि त्यांना हेही माहिती होतं की एका टप्प्यावर अमेरिकेतले भारतीय घुसखोर जे अवैधरित्या आलेले आहेत त्यांना परत पाठवलं जाईल. त्याकरताच त्यांनी अगोदरच वातावरण तयार करण्यास सुरुवात केली होती. मंडळी,
जे वैध विसावर अमेरिकेत आहेत त्यातला कोणीही परत आलेला नाहीये. आज अनेक भारतीय किमान तीन पिढ्या अमेरिकेत वास्तव्याला आहेत. काही जणांनी तिथे आता नागरिकत्व घेतलेलं आहे, काही जण नोकरीच्या निमित्ताने, व्यवसायाच्या निमित्ताने तिथे गेलेले आहेत. असे जे अधिकृत कागदपत्रांच्या आधारे गेलेले आहेत त्यातल्या कोणालाही परत पाठवलेलं नाहीये, किंबहुना तशी भूमिकाच नाहीये. या पार्श्वभूमीवर आपण काय करतोय याच्याकडे विरोधकांनी डोळसपणे बघितलं पाहिजे. पण मतपेटी करता लाचार आणि आंधळे झालेले विरोधक देशाच्या सुरक्षेला परत एकदा पणाला लावत आहेत. आणि म्हणून दोन मुद्दे वेगळे आहेत. अमेरिकेतनं भारतीयांना पाठवताना त्यांच्या मूलभूत हक्कांची पायमल्ली झाली असेल तर केंद्र सरकारने योग्य तो जाब विचारला पाहिजे. आता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे डोनाल्ड ट्रम्प यांना भेटण्याकरता जाणार असल्याच्या बातम्या आलेल्या आहेत. त्या भेटीत कदाचित हा मुद्दा येऊ शकतो. भारताचे परराष्ट्र मंत्री जयशंकर हे दीर्घकाळ परराष्ट्र खात्यातच होते, सचिव होते, विविध पदांवर काम केलेलं आहे, राजदूत म्हणून काम केलेलं आहे. त्यामुळे त्यांना अशा प्रकारे घुसखोर कसे पाठवले जातात, अशा प्रकारे घुसखोर पाठवले जाताना काय प्रकारचे कायदे आहेत याची पूर्ण जाण आहे. आणि त्यामुळे त्यांनी संसदेत विरोधकांना उत्तरही दिलेलं आहे. मंडळी, एक मागणी होती की भारत सरकारने विमान का पाठवलं नाही. आता मुद्दा लक्षात घ्या, ज्यावेळी जगभरातले भारतीय कुठल्या ना कुठल्या कारणामुळे अडकले, मग त्या केरळमधल्या नर्सेस असतील किंवा युक्रेन संघर्ष युद्धामुळे अडकलेले विद्यार्थी असेल, त्यावेळी मानवतावादी दृष्टिकोनातनं आणि जबाबदारी आणि कर्तव्याच्या भूमिकेतनं आपण विमानं पाठवलेली आहेत आणि भारतीयांना परत आणलेलं आहे. मुळातच घुसखोरीचे कायदे नियम लक्षात न घेता अशा प्रकारची भावनिक मांडणी करून देशात गैरसमज निर्माण करण्याचा जो विरोधकांचा प्रयत्न आहे तो अतिशय घातक आहे. नरेंद्र मोदी यांच्या सरकारचे उणीवा त्रुटी लक्षात आणून दिल्या पाहिजेत, योग्य वेळी जाब विचारला पाहिजे. पण असा जाब विचारताना राजकारण करण्याची लागलेली सवय विरोधकांना दूर ठेवता येत नाही, हे यातूनच परत एकदा सिद्ध झालेलं आहे. आणि म्हणून आलेले भारतीय आता काय करतील, ते इकडनं जाताना कोणत्या परिस्थितीत गेले होते, त्यांनी तिथे काय भोगलं, या सगळ्याच्या आता बातम्या येतील, त्याची मुलाखती येतील. हा एक भाग आहे. आपण हुशार आहोत. आपण म्हणजे भाजपाचे विरोधक अत्यंत हुशार आहेत. आणि भाजप विरोधक म्हणजे केवळ राजकीय पक्ष नाही, तर ही जी सगळी पुरोगामी जमात आहे, पुरोगामी, लिबरल, सेक्युलर, वोक अशी जी माध्यमापासून प्रत्येक क्षेत्रात येते, ती या आलेल्या घुसखोरांच्या मानवी हक्कांच्या पायमल्लीवरून आरडाओरडा करत आहे. पण ह्यांना काश्मीरी पंडितांचे अश्रू दिसले नाही. यांना पूर्वांचलात विशेषतः 80-90च्या दशकात बांगलादेशी घुसखोरीमुळे स्थानिक आसामी नागरिकांवर झालेले अत्याचार आणि त्यांचे डावलले गेलेले हक्क दिसले नव्हते. यांना केवळ आपली मतपेटी दिसत आहे. आणि म्हणून मंडळी, आलेला कळवळा खोटा आहे. हा सगळा मतपेटीचा जिव्हाळा आहे. मॅक कट्ट्यावर तूर्त इतकंच. कट्टा मकरंचा लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.